नमस्कार. आज करणार आहोत आपण बिना कांदा लसूण भोपळ्याची भाजी. कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं आणि पांढरे तीळ, हिंग पावडर, कढीपत्ता आणि चिमूटभर हळद अशी ही फोडणी तयार करून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला भोपळा घालायचा. 2 मिनटं व्यवस्थित भाजी तेलावरती परतवून घ्यायची, कारण तुमची भाजीची टेस्ट एन्हान्स करण्यासाठी तेलावरती भाजी परतवणे गरजेचं आहे. त्यानंतर साधं तिखट घालायचं. मी इथे 2 चमचे वापरले. गरम मसाला घालायचा. आम्ही तिघांसाठी भाजी ही पुरणारी आहे, त्याच्यामुळे मी थोडीच भाजी केलेली आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे आणि 2 मिनटं भाजी वाफवायला ठेवायची आहे. 2 मिनटं भाजी वाफून झालेली आहे. आता मी त्यात गूळ घातलेला आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे. ताटावरती पाणी घालायचं आहे आणि भाजीला व्यवस्थित वाफ करून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर घालायची. भाजी सर्व करायची. मस्त रसरशीत भाजी तयार. थँक्यू.